दोन मोठी नावं. एकानं आपल्या व्यंगचित्रांनी आणि भाषणांनी अख्खा महाराष्ट्र जागा केला, तर दुसऱ्यानं आपल्या विनोदानं आणि अभिनयानं मराठी सिनेसृष्टीला जागतिक ओळख मिळवून दिली. पण या झगमगाटाच्या पलीकडे या दोघांमध्ये एक असं नातं होतं जे राजकारणाच्या आणि प्रसिद्धीच्या पलीकडचं होतं. मैत्रीची सुरुवात झाली एका संघर्षातून. 1971 मध्ये दादांच्या सोंगाड्या चित्रपटाला मुंबईत थिएटर मिळत नव्हतं. दादा हतबल होऊन मातोश्रीवर पोहोचले. बाळासाहेबांना कळताच त्यांनी आपला मराठी बाणा दाखवला आणि थिएटर मालकाला ठणकावून सांगितलं, पिक्चर लागणार तर फक्त सोंगाड्याच. तिथून सुरू झाला हा मैत्रीचा प्रवास, जो शेवटच्या श्वासापर्यंत टिकला. पण या मैत्रीचा एक असा पैलू आहे जो फार कमी लोकांना ठाऊक आहे. अनेकदा जेव्हा बाळासाहेब राजकीय घडामोडींमुळे प्रचंड रागात असायचे, मातोश्रीवर तणावाचं वातावरण असायचं, तेव्हा रात्री 11 वाजता मीनाताई ठाकरे दादा कोंडकेंना फोन करायच्या. त्या म्हणायच्या, दादा, साहेब खूप चिडलेत, कोणाचंच ऐकत नाहीत, तुम्ही तातडीनं या. दादा आपली सगळी कामं सोडून धावत जायचे. बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आपल्या खास ग्रामीण ढंगात आणि हजरजबाबी विनोदांनी असा काही माहोल तयार करायचे की काही क्षणात बाळासाहेबांचा सगळा राग पळून जायचा. संतापलेले बाळासाहेब दादांच्या विनोदांवर लहान मुलासारखे खडखरून हसायचे. तासन तास त्यांच्या गप्पा चालायच्या. दादा कोंडके बाळासाहेबांचे स्टार प्रचारक होते, कारण दादांनी अत्रेंना गुरु मानून कागदाशिवाय केलेली उत्स्फूर्त भाषणं ऐकून मोठमोठ्या नेत्यांना धडकी भरायची. 1995 मध्ये जेव्हा राज्यात शिवसेनेची सत्ता आली, तेव्हा बाळासाहेबांनी दादांना विचारलं होतं, दादा, मंत्री व्हायचंय का? कुठलं खातं हवंय? पण सत्तेचा हव्यास नसलेला हा महान कलाकार म्हणाला, बाळासाहेब, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होणार नसाल आणि सेनाप्रमुखच राहणार असाल तर मी देखील फक्त तुमचा निष्ठावंत शिवसैनिकच राहीन. ही होती त्यांची निस्वार्थी निष्ठा. 14 मार्च 1998. अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा सोंगाड्या कायमचा शांत झाला. ही बातमी ऐकताच बाळासाहेब सुन्न झाले. अंत्यसंस्काराच्या वेळी तो हिंदू हृदय सम्राट आपल्या मित्राच्या पार्थिवासमोर तासनतास शांतपणे बसून होता. आज दोघंही आपल्यात नाहीत, पण मातीशी नाळ जोडलेल्या या दोन मित्रांची गोष्ट आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही केवळ मैत्री नव्हती, तर मराठी अस्मितेचा तो एक अभेद्य कणा होता. या मैत्रीविषयी तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका.